नमस्कार, स्वातीज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण पायनॅपल शिरा बनवतोय। थोडासा ऑरेंज फूड कलर घालून हा बनवलेला आहे आणि नेहमी शिरा बनवताना आपण जेवढा रवा घेतो तेवढंच तूप वापरतो, तेवढी साखर वापरतो। तर इथे मी अर्ध प्रमाणामध्ये तूप वापरलेला आहे। कमी तुपामध्ये मस्त दाणेदार आणि सॉफ्ट असा हा शिरा झालेला आहे। कुठल्याही घरगुती कार्यक्रमासाठी तुम्ही हा बनवू शकता, त्याचबरोबर प्रसादासाठी सुद्धा या पद्धतीने बनवू शकता। तर हा पायनॅपल शिरा कसा बनवायचा ते आपण पाहूयात। या ठिकाणी 400 ग्रॅम बारीक रवा घेतलेला आहे। बारीक रव्याऐवजी जाड रवा वापरला तरी चालेल। रवा घेताना चाळून घ्यायचा आणि नंतरच वापरायला घ्यायचा। बारीक रव्याचा शिरा जो आहे तो मस्त मऊसूत होतो आणि व्यवस्थित भाजला तर अजिबात चिकट वगैरे होत नाही, कारण बारीक रवा असेल तर चिकट होण्याची पण आपल्याला भीती असते। त्यामुळे जर हा व्यवस्थित भाजून केला तर अजिबात चिकट वगैरे होणार नाही। तर 200 ग्रॅम या ठिकाणी मी तूप वापरलेलं आहे। हे एकदम 200 ग्रॅम सगळं तूप मी गरम करून घेतले। खूप गरम करायचं नाही, फक्त तूप वितळलं की ह्यात रवा घालायचा आणि मीडियम टू लो गॅस करून छान एकसारखा हा रवा हलवून भाजून घ्यायचा आहे। तर रवा भाजताना सतत एकसारखा हलवायचा, कारण बारीक रवा लवकर करपला जातो। एकसारखा जर हा हलवून भाजला तर अजिबात डार्क रंग वगैरे होत नाही किंवा करपत नाही कुठेही आणि मस्त शिरा तयार होतो। रवा भाजण्यासाठी शक्यतो अशी बुडामध्ये गोलाकार असलेली कढई वापरायची, म्हणजे रवा हलवायला सोपा जातो। त्याचबरोबर रवा आपल्याला एकसारखा सतत हलवावा लागतो आणि हात खूप दुखून येतो। त्यामुळे काय करायचं, रवा हलवण्यासाठी हलकी फुलकी झारी किंवा उलटण्याचा वापर करायचा आहे। तर या ठिकाणी रवा छान लालसर असा भाजून झालाय, मस्त एकसारखा रंग आलेला आहे। ह्यात आपण 200 ग्रॅम तूप जे घातलेलं होतं ते रवा भाजताना सुरुवातीला ॲब्झॉर्ब झालं आणि नंतर आता ते तूपसुद्धा सुटायला लागलेलं आहे। तर मस्त रवा भाजून झाला की रवा भाजत असतानाच मी पाणी गरम करायला ठेवलेलं होतं। जेवढा रवा घेतला त्याच्यावर डबल पाणी घ्यायचं आणि थोडंसं एक्स्ट्रा घ्या। पाण्यामध्ये फूड कलर मिक्स करून घेतलाय। पाण्यामध्ये कलर मिक्स करून घेतला की व्यवस्थित एकसारखा रंग येतो। वरून सुद्धा आपण रंग घालू शकतो, पण मिक्स व्हायला वेळ जातो, त्यामुळे पाण्यामध्येच रंग घालून घ्यायचा। नसेल घालायचं तर स्किप करा। आता ह्या रव्यामध्ये पाणी घालताना काय करायचे, एका हाताने रवा हलवून घ्यायचा आणि दुसऱ्या हाताने पाणी घालायचे। थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं। एकदम जर तुम्ही पाणी घातलं तर रव्यामध्ये गाठी होण्याच्या पण शक्यता असतात, त्याचबरोबर रवा चिकटही होतो। त्यामुळे जसं जसं पाणी लागेल तसं तसं घालायचं आहे। शक्यतो जेवढा रवा आहे त्याच्यावर डबल पाणी घालायचं, म्हणजे मग शिरा आपण बनवून झाल्यानंतर हा थंड झाला तरी कोरडा पडत नाही, मस्त सॉफ्ट राहतो। बारीक रवा असेल तर पाण्याचं प्रमाण कमीच लागतं, पण जाड रवा असेल तर पाणी थोडंसं जास्ती लागतं। तर रव्यामध्ये पाणी जोपर्यंत शोषलं जाते तोपर्यंत घालायचे, नंतर पाणी घालायचं नाही। तर जेवढा रवा घेतला होता त्याच्या डबल मी पाणी वापरले। अगदी मस्त सॉफ्ट झालेलं आहे बघा हा शिरा। आणि असा कोरडा पडल्यानंतर त्यात साखर ॲड करायची आहे। खूप ओलसर असताना साखर घालायची नाहीये। 400 ग्रॅम रव्यासाठी मी 400 ग्रॅम साखर वापरलेली आहे आणि 200 ग्रॅमच तूप वापरले। तर साखर चांगली मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर ह्यात आपल्याला पायनॅपल इसेन्स घालायचा आहे। तुम्ही हा शिरा बनवताना कलर आणि इसेन्स स्किप करून त्याऐवजी फक्त वेलची पावडर घालून सुद्धा हा शिरा मस्त होतो। वेलची पावडर घाला, सोबत कुस्करून केळसुद्धा घाला। केळ आणि वेलची पावडर घातलेला शिरा खूप मस्त लागतो। तर इथे मी पायनॅपल इसेन्स वापरलेला आहे। 4 ते 5 थेंब इसेन्स घालायचे। साखर घालताना नेहमी रवा असा कोरडा पडायला लागला की मग घालायची, म्हणजे मग अजिबात तयार झाल्यानंतर हा चिकट शिरा तयार होत नाही, मस्त दाणेदार तयार होतो। इसेन्स घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं। हवं तर यावर झाकण ठेवून 1-2-3 मिनटं एकदम लो गॅस करून ह्याला वाफ द्यायची, म्हणजे मग छान हा रवा फुलून येतो। एकदम मस्त दाणेदार आणि घेतलेल्या प्रमाणामध्ये खूप छान असा हा शिरा तयार झालेला आहे। तर घरगुती कुठल्याही कार्यक्रमासाठी आपण गोडाचा पदार्थ बनवत असतो, त्यात तुम्ही हा बनवू शकता किंवा मग प्रसादासाठी सुद्धा या पद्धतीने नक्की बनवून पहा। आवडत असेल तर ह्यात थोडेसे ड्रायफ्रुट्स घाला। तुम्हाला जर बाय चान्स गरज वाटलीच किंवा आवडत असेल एक्स्ट्रा तूप तर या ठिकाणी वरून पुन्हा थोडंसं तूप घाला। तर इथे मस्त सॉफ्ट असा हा पायनॅपल शिरा तयार झालाय, अजिबात चिकट वगैरे झालेला नाहीये।
रंग पण छान आला आहे, येलो किंवा ऑरेंज रंग घालून या पद्धतीने नक्की बनवा, अगदी मस्त झालेला आहे। व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुम्हाला माझे बघायला मिळतील। आणि चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर पुढे दिलेलं घंटीचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे मग व्हिडिओ अपलोड केल्यानंतर लगेच तुमच्यापर्यंत पोहोचतील। अगदी मस्त सॉफ्ट, दाणेदार आणि चवीला खूपच छान असा हा पायनॅपल शिरा झालेला आहे। रंग बघा काय मस्त आला ह्याचा। ह्यात मी कोणतेही ड्रायफ्रुट्स वापरलेले नाही आहेत, पण तुम्ही आवडीप्रमाणे यावर ड्रायफ्रुट्स घाला आणि मग सर्व करा। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।